सत्ता प्राप्तीसाठी रक्ताच्या नद्या ओलांडाव्या लागतात या माओच्या तत्वज्ञानावर विश्वास ठेवणाऱ्या व घटनेने स्थापित झालेल्या सरकारला शत्रू मानणाऱ्या, मानवी जीवनाला काडीचीही किंमत न देणाऱ्या, लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्या, धर्म, संस्कृती, परंपरा आदी गोष्टी नाकारणाऱ्या व फक्त ऐहिक जीवनच सत्य आहे यावर विश्वास ठेवणाऱ्या, तसेच बंदुकीच्या जोरावर राज्यक्रांती व राज्यक्रांतीनंतर आर्थिक व सांस्कृतिक क्रांती शक्य आहे या संपूर्णपणे कालबाह्य सिद्धांताला आपले ब्रीद वाक्य समजणाऱ्या माओवादी चळवळीचा भारतातील इतिहास हा रक्तरंजित आहे. सर्वसाधारणपणे जर आपण चेन्नईपासून सरळ रेषेत निघालो आणि जयपूरला जाऊन भेटलो तर भारताचे जे दोन भाग होतात त्यातील या रेषेच्या वरचा भाग, ज्याला रेड कॉरिडॉर असेही उपहासाने ओळखतात, हा त्या मानाने विकासाला पोरका झालेला, प्रचंड आणि दाट लोकवस्तीने गजबजलेला व घनदाट अरण्ये आणि त्यातील जनजातींमुळे समृद्ध असलेला हा भाग आहे. हा भाग माओवादी चळवळीसाठी एक पोषक वातावरण निर्माण करणारी जमीनच आहे. त्यामुळे माओवादी चळवळीचा उगम पश्चिम बंगालमध्ये जरी झाला असला तरी ती मुख्यतः झारखंड, ओरिसा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधला काही भाग यामध्ये ही नक्षलवादी किंवा माओवादी चळवळ ज्याला म्हणतात ती विशेषत्वाने फोफावली आणि पसरली देखील. चारू मुजुमदार या माओवाद्याने कनू सन्याल व जंगल संथाल या त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने माओवादी चळवळीला भारतात सुरुवात केली. सुरुवातीला त्याच्याकडे फार मोठी हत्यारं नव्हती. ज्या बंदुका होत्या त्या पण गावठी, ज्याला आपण गावठी कट्टे म्हणतो ना, तशा प्रकारच्या. परंतु त्याचा उपयोग करून त्यांनी पोलीस व सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम लक्ष करायला सुरुवात केली, त्यांना ठार मारण्यास सुरुवात केली व सरकारी आस्थापनांवर हल्ला करून त्यांची लूट करण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्थानिकात त्यांची दहशत बसली व स्थानिक आदिवासी समुदाय केवळ भीतीपोटी त्यांना मदत करायला लागला, त्यांना आश्रय द्यायला लागला. लुटीमधून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग करून ह्या नक्षलवाद्यांनी, माओवाद्यांनी आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या मदतीने, काही लालसी व्यापाऱ्यांच्या मदतीने आधुनिक शस्त्रास्त्र मिळवली आणि हा म्हणता लपून छपून हल्ला करणारी ही माओवादी मंडळी शस्त्रास्त्राने युक्त झाली व सरकार विरुद्ध उघड युद्ध करू लागली. 2002 सालापर्यंत या माओवाद्यांचं क्षेत्र 180 जिल्ह्यापर्यंत पसरलं होतं व त्यासाठी त्यांना 10,000हून अधिक नागरिक, सरकारी अधिकारी, पोलीस दलातील कर्मचारी, त्यांना सहकार्य न करणारे आदिवासी असे अनेक लोक ठार मारावे लागले होते. या माओवाद्यांनी या 180 जिल्ह्यातील जंगलावर आपला हक्क प्रस्थापित केला होता. वनसंपत्तीतून व या जिल्ह्यात चालणाऱ्या सरकारी कामांच्या ठेकेदारातून मिळणाऱ्या खंडणीतून या माओवाद्यांनी परकीय आणि सांगायलाच नको सगळे चीनी बनावटीची अतिशय प्रकारची उच्च प्रतीची स्फोटकं, बोईसुरूंग, दळणवळणाची अत्याधुनिक साधनं, टेलिकम्युनिकेशनची साधनं, मोबाईल फोन्स, रडार यंत्रणा हे त्याला मिळू लागलं. आपल्या राखीव क्षेत्रामध्ये कोणीच येऊ नये म्हणून त्यांनी सैन्याच्या रस्त्यावर भुईसुरुंग पेरून त्यांनी कित्येक वेळा सरकारी गाड्या उडवून लावल्या, ज्यात शेकडो आपले जवान हुतात्मा झाले. 6 एप्रिल 2010 रोजी छत्तीसगडमध्ये दंतेवाडा जिल्ह्यातील चिंतलनार गावाजवळ माओवाद्यांनी भारतीय सैन्य दलावर हल्ला केला. बघा त्यांची मजल कुठपर्यंत गेली. डायरेक्ट गव्हर्नमेंटच्या मिलिटरीवर हल्ला केला आणि दुर्दैवाने यामध्ये 76 CRPF पोलीस ठार झाले. 76 एकाच वेळी. दंतेवाडा अतिशय कुप्रसिद्ध घटना आहे भारतातील दहशतवादी आणि नक्षलवादी आणि माओवादी चळवळीतील. 25 मे 2013 रोजी छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातल्या झिरमगाठी येथे या माओवाद्यांनी परिवर्तन रॅली म्हणून काँग्रेसने एक रॅली अरेंज केली होती. त्यातून परत येत असताना काँग्रेसच्या नेत्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात
काँग्रेसचे माजी मंत्री महेंद्र कर्मा, छत्तीसगडचे काँग्रेसचे प्रमुख नंदकुमार पटेल आणि इतर अनेक जण, जवळजवळ 27-28 जण याच्यामध्ये मृत्युमुखी पडले. आणि या हल्ल्यात माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ला हे जबर जखमी झाले. त्यानंतर काहीच दिवसांनी म्हणजे साधारण 11 जून 2013ला त्यांचं निधन झालं. एवढा मोठा माजी केंद्रीय मंत्री, त्याला पण दहशतवाद्यांनी आणि या माओवाद्यांनी, नक्षलवाद्यांनी ठार मारून टाकला. 12 फेब्रुवारी 1992ला बिहारमध्ये गया जिल्ह्यातील भूमियार समाजातील 38 जणांची माओवाद्यांनी हत्या केली. 18 मार्च 1999 रोजी बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातील सेनारी या गावच्या भूमियार समाजाला पुन्हा एकदा या माओवाद्यांनी लक्ष्य केलं व 34 लोकांना ठार मारण्यात आलं. 10 सप्टेंबर 2002ला बिहारमधील राफीगंज येथे हावरा राजधानी एक्सप्रेसच्या गाडीचा घातपात घडवून आणला आणि ज्यात 130हून अधिक निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले. फक्त दहशत तयार करण्यासाठीच त्यांनी हे केलं होतं. 2003 साली या माओवाद्यांची मजल खुद्द मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याइतपत पुढे गेली. त्यावेळी आंध्र प्रदेश हा एक एकत्रित राज्य होतं आणि त्यावेळी त्यांचे मुख्यमंत्री होते चंद्रबाबू नायडू. आजही ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, पण त्यावेळी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हा एकत्र एक आंध्र प्रदेश होता आणि त्यावेळी सुद्धा चंद्रबाबू नायडू त्या राज्याचे मुख्यमंत्री होते. तर त्यांच्या गाड्यांवर आणि गाड्यांच्या ताफ्यावर या माओवाद्यांनी हल्ला केला. नशीब बलवत्तर तर चंद्रबाबू नायडू त्यातून वाचले, पण हल्ला तर हल्ला. त्यानंतर लगेचच कर्नाटकमध्ये एक तुमकूर जिल्हा आहे, त्या तुमकूर जिल्ह्यात एका शाळेच्या इमारतीवर माओवाद्यांनी हल्ला चढवला आणि त्यात 6 पोलिसांची त्यांनी हत्या करून टाकली. बरोबर एका नागरिकालाही ठार मारण्यात आलं. पण एकूण 7 जण या तुमकूर जिल्ह्यात माओवाद्यांच्या हल्ल्याला बळी पडली. 28 फेब्रुवारी 2006ला छत्तीसगडमध्ये 25 तर 16 जुलै 2006ला दंतेवाडामध्ये 29 जणांना ठार मारण्यात आलं. 2 डिसेंबर 2006ला बोकारो, आपल्याला माहिती आहे बोकारो स्टील प्लांट, त्या बोकारोमध्ये 14 पोलीस माओवाद्यांच्या हल्ल्याला बळी पडले. 15 मार्च 2007ला पुन्हा एकदा दंतेवाडा येथे 15 सशस्त्र पोलीस व 39 नागरिक माओवाद्यांनी ठार मारले. 16 फेब्रुवारी 2018ला ओरिसामध्ये 12 पोलिसांची या माओवाद्यांनी हत्या केली आणि त्यानंतर कमांडोज घेऊन जाणारी एक नाव माओवाद्यांनी बुडवली. त्यात 38 कमांडो यांचा मृत्यू झाला. एक कमांडो तयार करायला देशाला आणि समाजाला किती वेळ लागतो, एकाच वेळी आपले 38 कमांडो कामी आले. या झाल्या काही ठळक घटना. पण 1967 सालापासून माओवाद्यांनी आपले हिंसासत्र चालूच ठेवलं होतं, ज्यात सैनिक, पोलीस, सरकारी कर्मचारी, सामान्य नागरिक या सर्वांनाच आपले प्राण गमवावे लागले. त्यांना जर कधी वाटलं की हा माणूस पोलिसांचा खबऱ्या आहे, त्याला मारून टाकायचा. एखादा आदिवासी आपल्याला मदत करत नाही, त्याला मारून टाकायचा. आणि हे कमी की काय म्हणून माओवादी काय करायचे, वेगवेगळ्या जिल्ह्यात जे तुरुंग असायचे त्या तुरुंगावर देखील हल्ला करायचे आणि त्याच्यामध्ये जे अतिशय क्रूर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे कैदी असायचे त्यांची सुटका करायचे. उद्देश हा की हे सगळे क्रूर कैदी पुन्हा एकदा समाजात जाऊन आपली वाईट कृत्ये करत बसतील. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की या माओवाद्यांनी भारताविरुद्ध अघोषित युद्ध पुकारलं होतं. देशाला धोका फक्त बाह्य शत्रूंपासून असतो असं नाही, तर कित्येक वेळा आपले अंतर्गत शत्रूच आपल्या विरुद्ध उभे राहतात आणि अशा वेळी या अंतर्गत शत्रूंना आपले देश बांधव न समजता अतिशय कठोरपणे त्यांचा खात्मा करणं हेच राजसत्तेकडून अभिप्रेत असतं. सुदैवाने काँग्रेस असो किंवा भाजपा किंवा इतर कुठचाही प्रादेशिक पक्ष जेव्हा जेव्हा त्याच्याकडे केंद्राची अथवा राज्याची सत्ता आली तेव्हा तेव्हा त्यांनी माओवादाविरुद्ध कठोरच कारवाई केली. यावरून माओवादाला खत्म करण्याचा सर्वच पक्षांचा विचार आहे, याबाबत एकमत आहे हे सिद्ध होतं. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा